हॅलो. तर आज आहे आमचा उदयपूरचा डे 1 आणि आम्ही सगळेजण छान आउटफिट्स घालून मस्त रेडी होऊन आलेलो आहोत आमच्या हॉटेलच्या खाली. सो इथून सगळ्यात पहिले आमचं मिशन आहे की आम्हाला ऑटो शोधायचे आहे, कारण की आम्हाला इथे फिरायचं आहे ऑटोने. सो आज आम्ही फिरणार आहे सिटी पॅलेस आणि उदयपूरमधल्या बऱ्याच गोष्टी. आम्ही सगळे उदयपूरमध्ये. आणि ठरल्याप्रमाणे सगळ्यात पहिले आम्ही जाणार होतो सिटी पॅलेसला, आणि हा आहे सिटी पॅलेसच्या जवळचा एरिया. पण समोर बघितल्यानंतर कळलं की इथे खूप ट्रॅफिक आहे आणि ऑटोवाल्या दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला इथेच उतरावं लागेल. सो आम्ही तिथे उतरलो आणि 1 to 1 करत आम्ही पोहोचलो सिटी पॅलेसमध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला अजून खूप मोठा शॉक लागला की इथे फक्त आपणच नाही आलो, इथे प्रचंड अशी गर्दी होती. पण आम्हाला आज सिटी पॅलेस बघायचाच होता. सो आम्ही ठरवलं की आतमधून नाही तर आपण सिटी पॅलेसला बाहेरून एक्सप्लोर करू. आणि फायनली भल्या मोठ्या लाईनमध्ये उभं राहून आम्ही मिळवलं सिटी पॅलेसचं तिकीट. आणि आता आम्ही करणार आहोत एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. सो सिटी पॅलेस बाहेरूनच इतकं सुंदर आहे, तर आतमधून अजूनही सुंदर असेल. पण आमचं बॅड लक की खूप गर्दी होती आणि तिथे फिरायलाही खूप टाईम जाणार होता. सो आम्ही ठरवलं की आजच्या दिवसामध्ये आपण जे जे पॉईंट्स ठरवलेले आहेत ते आपल्याला कवर करायचे. सो आम्ही बाहेरूनच सिटी पॅलेस एक्सप्लोर करायचं ठरवलं. सो आतमध्ये एंट्री केल्याबरोबर ठरल्याप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे आमची सुरुवात झाली फोटोशूटपासून. आणि इथे आल्यानंतर मला असं जाणवलं की इथे फिरण्यापेक्षा सगळेजण फोटोशूट करण्यासाठी जास्त येतात, आणि आम्हीसुद्धा त्याचपैकी एक आहोत. कारण की आम्हीही जसे इथे एंट्री केली तसे आम्ही खूप सारे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज काढले, आणि ते सगळं आम्ही आमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट करणार आहोत. आणि भलं मोठं सिटी पॅलेस बघून सगळ्यांना लागली होती भूक. सो आम्ही सिटी पॅलेसच्या बाहेर आलो आणि तिथे बघितलं आम्ही की इथे बऱ्याच गोष्टी होत्या खाण्यासाठी, आणि तिथे आम्ही डिसाईड केलं की आज जेवण करायचं नाही तर इथलं जे ऑथेंटिक फूड आहे किंवा चॅट आहे तेच खायचं. आणि आम्ही सगळेजण आलो इथल्या खाऊ गल्लीमध्ये. कसं वाटतंय? वा वा. आणि इथून खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळे जाणार होतो लेक पिचोला. आणि तिथे पोचल्यावरतीच आमची नजर पडली इथल्या सुंदर सुंदर इयरिंग्सवरती. आणि आम्ही मुली कधीही शॉपिंगचा कुठलाही चान्स मिस करत नाही. सो आम्हीही इथे आलो आणि त्यानंतर मध्ये एंट्री केली आणि इथे आम्ही करणार होतो बोट राईड. सो इथे मध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला कळालं की इथे ही खूप मोठी लाईन आहे. पण तरी पण मोठी लाईनमध्ये उभं राहून पण आम्ही पुन्हा एकदा मिळवलं आहे इथलं तिकीट्स आणि केलेलं आहे मध्ये एंट्री. आणि इतक्या गर्दीनंतर फायनली आम्ही बसलेलो आहोत बोटमध्ये. पण सिरियसली इथला जो बोट रायडिंगचा एक्सपिरियन्स आहे तो खरंच खूप अमेझिंग आहे. आणि इथे आम्हाला गर्दी लागली पण त्याचा आम्हाला फायदाच झाला की त्या गर्दीमुळे आम्हाला इतका छान आणि सुंदर सनसेट बघायला मिळाला. आणि खरंच बोटमधून आपण जेव्हा इथे मध्ये जातो तेव्हा इथले आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान आणि अमेझिंग आहे, जो आम्ही कधीच विसरणार नाही. आणि पुन्हा एकदा 1 to 1 करत आम्ही इथे येऊन पोहोचलो आहोत जगदीश टेम्पलपाशी. आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये. आणि हे मंदिराच्या जवळच आहे मार्केट, आणि इथून पुढे आहे हातीपूल मार्केट. सो आता आम्हीही सुद्धा तिथे मार्केटमध्ये जाणार आहोत आणि खूप फिरणार आहोत आणि सोबत खूप सारं शॉपिंगही करणार आहोत. तर अजून आम्हाला खूप सारं फिरायचं बाकी आहे. तर मी तुम्हाला ते सगळं दाखवेल माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.